सो वेलकम टू ऑल इन मॅथ्स इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो एनएसएमचा युनिट नंबर 3 आहे, ज्याच्यामधील आपण गॉस 2 पॉइंट मेथड आणि 3 पॉइंट मेथड असे दोन मेथड आहेत। त्यातला पहिला मेथड आपण बघूया, गॉस 2 पॉइंट मेथड। युजुअली हा न्यूमेरिकल का 7 ते 9 मार्काला कंपल्सरी युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये त्या दोन्हीपैकी एक मेथड विचारले जातात। तर हा बेसिकली असा क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्ये असं आहे की हा इंटिग्रेशन दिलेला आहे, ओके। त्याची लोअर लिमिट आहे 1 आणि हायर लिमिट 4 आहे आणि हा f of x असा फंक्शन आहे, जसं की आपण लिहितो f of x into dx, ओके। सो बेसिकली हा फंक्शन आपल्याला दिलेला आहे। तर यामध्ये जो लोअर लिमिट असतो त्याला x0 ने आपण डिनोट करतो आणि जो हायर लिमिट असतो त्याला xn म्हणतो। म्हणजे x0 या केस मध्ये 1 झाला आणि xn जो आहे आपला 4 झाला, ओके। ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन दिलं जातं त्यावरून आपल्याला हे फाइंड आउट करायचं असतं। बेसिकली आपण जर का हे क्वेश्चन वरून लिहिलं तर आपल्याला 1 मार्क एवढे भेटून जातात, ओके। त्यानंतर ना हे दोन मेथड आहेत सी आणि डी फाइंड आउट करण्यासाठी। पहिला आहे सी फाइंड आउट करण्यासाठी xn x0 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय, जी हायर लिमिट आहे हायर लिमिट मधून लोअर लिमिट आपल्याला मायनस करून डिवाइडेड बाय 2 हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे। तर याच्यामध्ये हायर लिमिट आपली 4 आहे, लोअर लिमिट 1 आहे, डिवाइडेड बाय 2 म्हणजे सी ची व्हॅल्यू आपली बेसिकली 1.5 येते। त्यानंतर डी चा फॉर्म्युला काय, xn x0/2 म्हणजे हायर लिमिट आणि लोअर लिमिट या दोन्हीची ऍडिशन डिवाइडेड बाय 2। तर मग ह्याचा आन्सर काय येतो 2.5। मग या केस मध्ये आपल्याला सी आणि डी ची व्हॅल्यू भेटली म्हणजे आपल्याला 2 मार्काचा अंकित लागतो। म्हणजे जरी तुम्ही इथपर्यंत सोडवलं तरी तुम्हाला 3 ते 4 मार्क इथपर्यंत भेटून जातात। तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला आता सी आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला कंपल्सरी 2 पॉइंट आणि 3 पॉइंट मेथड मध्ये काढायचं आहे। त्यानंतर आहे x1 आणि x2 ची व्हॅल्यू काढायची आहे। तर त्यासाठी फॉर्म्युला आहे c/√3 प्लस d। एक्झॅक्टली तसाच फॉर्म्युला आहे, फक्त या c ला आपल्याला निगेटिव्ह साइन द्यायचं आहे। म्हणजे x1 चा फॉर्म्युला काय c/√3 प्लस d आणि x2 चा -c/√3 प्लस d। हे दोन स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत। तर याच्यामध्ये c ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे काय 1.5, तर ते ठेवलेलं आहे। √3 कॉन्स्टंट आहे तो तसाच राहणार आहे। d ची व्हॅल्यू काय आली आपली 2.5, तर ते आपण 2.5 ठेवलेलं आहे। म्हणजे आपल्याला x1 चे आन्सर काय आले 3.36। म्हणजे तुम्ही 3 ते 4 डिजिट पर्यंत घेऊ शकता। मॅक्सिमम ट्राय करा की तुमची कॅल्सी फिक्स मोड वर 4 डिजिट ठेवा आणि 4 पॉइंट्स घ्या। त्यानंतर x2 चा फॉर्म्युला काय -c/3 प्लस d। आता -c काय, c ची व्हॅल्यू ती 1.3 म्हणजे -1.3, ओके। √3 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज राहणार आहे, प्लस d ची व्हॅल्यू आपली काय आहे 2.5, ती व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे। म्हणजे आपल्याला या केस मध्ये x2 ची व्हॅल्यू काय भेटली 1.630। मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे y1 आणि y2 काढायचं। मग y1 y2 कसा काढणार, जो पण तुम्हाला दिलेला f of x फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये आता समजा मला काय काढायचंय y1 काढायचंय, म्हणजे त्या फंक्शन मध्ये जो पण इक्वेशन आहे त्याच्यामध्ये मी x1 ची व्हॅल्यू ठेवणार। सिमिलरली जर का मला y2 काढायचं असेल तर मी काय करणार, त्याच्यामध्ये x2 ची व्हॅल्यू ठेवणार। मग आता फंक्शन काय होतं आपला x³ प्लस x मायनस 1 म्हणजे x1³ प्लस x1 मायनस 1। आता x1 का लिहिलंय तर बेसिकली मला नाही का y1 ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी मी इथं काय लिहिलंय x1। ज्यावेळेस मला y2 ची व्हॅल्यू काढायची असेल त्यावेळेस मी इथं x2 लिहिलं। मग त्यानंतर x1 ची व्हॅल्यू काय होती आपली 3.366, तर ही ह्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला 14.502 इतकं आपल्याला असं एक आन्सर भेटेल। त्यानंतर y2 काढण्यासाठी अगेन इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे x2 ची व्हॅल्यू ठेवायची आहे, दॅट इज x2 ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर आन्सर येईल 4.996, ओके। म्हणजे तुम्हाला इथं y1 आणि y2 भेटेल। म्हणजे आता x1 x2 काढले इथपर्यंत 2 मार्काचं काम झालं। त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही y1 आणि y2 काढता इथपर्यंत 2 झाले, ओके। तर त्यानंतर लास्ट आहे तुम्हाला बेसिकली पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा मोठं इतकंच आहे आपल्याला, जो पण आपल्याला एरिया असतो फॉर द गिवन इंटिग्रेशन तो एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा असतं। मग 2 पॉइंट साठी वेगळा फॉर्म्युला आहे आणि 3 पॉइंट साठी वेगळा आहे। 2 पॉइंटच्या केस मध्ये काय आहे, जो पण तुम्ही इथं y1 आणि y2 काढलाय त्या दोन्हीचं समेशन किंवा त्या दोन्हीला ऍड करायचं आहे इंटू मल्टिप्लाय c ची व्हॅल्यू काय होती आपल्याला 1.5। ज्यावेळेस ह्या फॉर्म्युला मध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट कराल तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल। आता या केस मध्ये y1 ची व्हॅल्यू होती आपली 14.502 ती आपण ठेवली आहे, y2 ची व्हॅल्यू आहे 4.996 ते ठेवलंय इंटू c आहे 1.5, c ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे 1.5, ते ठेवल्यानंतर आपल्याला एरिया भेटला 68.2490 समथिंग काहीतरी, ओके। ज्यावेळेस इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करता मे बी एक्झामिनर 1-2 मार्क काढण्याचे चान्सेस असतात। जो पण तुम्हाला दिलेला स्टँडर्ड इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला इज इक्वल टू जो आन्सर आलेला आहे तो पुट करायचा आहे, म्हणजे हा झाला तुमचा फायनल आन्सर, ओके।
म्हणजे बेसिकली आपल्याला तीनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, एक सी डी आणि जो पण आपल्याला स्टँडर्ड वाय दिलेला आहे त्या वायच्या व्हॅल्यू रिस्पेक्ट एक्स दिलेला आहे त्या एक्सच्या व्हॅल्यू रिस्पेक्टिव्हली तुम्हाला वाय काढायचा आहे. सीचा फॉर्म्युला काय आहे, एक्सएन म्हणजे हायर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. त्यावरून आपल्याला सी भेटेल. त्यानंतर डी काढण्यासाठी हायर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. यावरून तुम्हाला सी आणि डी ची व्हॅल्यू भेटेल. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, x1 आणि x2 त्यासाठी फॉर्म्युला आहे c/√3 + d. त्यानंतर x2 चा आहे, फक्त मायनस साइन आपल्याला ऍड करायचे त्याच्यामध्ये. त्यावरून तुम्हाला x1 x2 भेटेल आणि दिलेल्या इक्वेशन मध्ये x1 x2 ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला y1 आणि y2 भेटेल. ओके. तर त्यानंतर मग तुम्हाला पर्टिक्युलर एरिया फाइंड करण्यासाठी y1 + y2 * c आणि ठेवल्यानंतर तुम्हाला एरिया भेटेल आणि जो पण तुम्हाला इंटिग्रेशनचा क्वेश्चन दिलाय त्याला इज इक्वल टू तुम्हाला आन्सर करायचं. ओके. सो थँक्यू. होतंय झालं स्टॉप करून टाक. हां.